सध्या राज्यभरामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि प्रत्येक मतदारसंघामधून नवनवी समीकरणं दररोज समोर येत आहेत आणि याच मतदारसंघांचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे. बघूयात. मंत्री दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभेतून सलग 7 वेळा आमदार झालेत, त्यामुळे त्यांचा इथं एक हाती दबदबा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यापासून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले, याचे परिणाम आपल्याला लोकसभेच्या निकालातही पाहायला मिळाले. शिरूर लोकसभेत अजित पवार गटाकडून शिवाजी आढळराव पाटील हे स्थानिक उमेदवार असताना सुद्धा इथल्या मतदार राजाने शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंवरती विश्वास दाखवला आणि त्यांना लीड मिळवून दिलं. त्यामुळं यंदाची विधानसभा ही दिलीप वळसे पाटलांसाठी म्हणावी तितकी सोपी नाही हे उघड आहे. शरद पवार गटाकडून त्यांच्या विरोधात देवदत्त निकम हे निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी शक्यता वर्तवली जाते. आदिवासी भागातील मूलभूत सुविधा, त्याबरोबरच पाण्याची समस्या, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव आणि अतिवृष्टीनंतर सरकारचं झालेलं दुर्लक्ष यासह अनेक मुद्दे इथल्या प्रचाराच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतील. या मुद्द्यांमध्ये दिलीप वळसे पाटील की देवदत्त निकम नेमकं कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबरच्या निकालातून स्पष्ट होईल. उदगीर विधानसभा मतदारसंघात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या 5 वर्षात केलेली विकास कामं घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. मराठी साहित्य संमेलन असेल किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उदगीरमध्ये झालेला कार्यक्रम असेल, यासाठीची जी वातावरण निर्मिती होती ती मतदारसंघातच नव्हे तर जिल्हाभर त्यांनी केली होती. त्यांच्या विरोधात भाजपातून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले माजी आमदार सुधाकर भालेराव हे उमेदवारीची मागणी करतायत. त्याच वेळेस आमदार अमित देशमुख यांनी राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी ते पाठबळ देत आहेत भाजपाचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना. भाजपाकडून विश्वजित गायकवाड ही उमेदवारीची मागणी करतायत. मागील 6 महिन्यापासून संजय बनसोडे हे प्रचाराच्या मूडमध्ये आहेत. मात्र विरोधी पक्षाकडून उमेदवारच ठरत नसल्याची स्थिती उदगीरमध्ये पाहायला मिळते. माहीम विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. मूळ मुंबई आणि पूर्वीच्या गिरणी कामगारांच्या वसाहतींचा भाग म्हणून माहीमची ओळख आहे. त्यामुळे इथे साहजिकच मराठी भाषिकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यामुळे इथे शिवसेनेचा कायमच वरचष्मा राहिलेला आहे. 1989 पासून या मतदारसंघावर शिवसेनेची पकड आहे. सदा सरवणकर हे येथील विद्यमान आमदार आहेत. शिवसेना फुटीनंतर सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यामुळे आता या मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे, तर ठाकरेंकडून विशाखा राऊत, मिलिंद वैद्य आणि महेश सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये सदा सरवणकर यांनी 18,414 मतांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांना पराभूत केलं होतं. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये माहीममध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. यंदा देखील अशीच लढत पाहायला मिळणार आहे. जर मनसेने या मतदारसंघात उमेदवार दिला तर शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अशी थेट लढत होण्याची दाट चिन्ह आहेत. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कुणाल पाटील यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे महायुतीकडून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. भाजपकडून माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राम बदाणे हे दोघंही निवडणुकीच्या रिंगणात येण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपच्या काल जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये धुळे असेल, धुळे शहर असेल, शिंदखेडा असेल आणि शिरपूर असेल या तिघही मतदारसंघांची नावे घोषित करण्यात आली. मात्र साक्री आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची अद्याप कुठलीही नावे जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे आता याची उत्सुकता देखील वाढू लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुणाल पाटील यांचं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर असलेलं वर्चस्व लक्षात घेता महायुतीकडून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं आणि कुणाल पाटीलांच्या विरोधात या निवडणुकीच्या रिंगणात कोण उभं टाकतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मात्र असं असलं तरी दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं झालेलं दुःखद निधन
याची सहानुभूतीची असलेली लाट लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुणाल पाटील हे पुन्हा एकदा हॅट्रिक करतात का, या विधानसभा मतदारसंघातून विजयी होतात का, हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मतदारसंघ गोंदिया हा आहे. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा गृह मतदारसंघ आहे. या ठिकाणी 2019 मध्ये अपक्ष निवडून आलेले व सध्या भाजपमध्ये असलेले आमदार विनोद अग्रवाल हे आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून सलग 3 वेळा आमदार राहिलेले गोपाल अग्रवाल यांनी मोदी लाटेमध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता व कमळ चिन्हावर 2019ची निवडणूक लढले होते. मात्र भाजपमधून बंडखोरी केलेले विनोद अग्रवाल यांनी ही निवडणूक अपक्ष लढवत 25,000 मतांनी जिंकली होती. त्यानंतर 2024च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे समीकरण पूर्णतः बदलले आहेत. महाविकास आघाडीकडून या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट देखील आग्रही असून काँग्रेसकडून गोपाल अग्रवाल, अमर वर्राडे, राजीव ठकरेले निवडणूक लढण्याकरिता इच्छुक आहेत. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग नसल्याने नागरिकांना रोजगाराचा प्रश्न हा कायमचाच आहे. देवेंद्र रांगडाले, ABP माझा, गोंदिया. अकोला जिल्ह्याचं मुख्यालय असलेला आणि संपूर्णतः शहरी असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ. 1995 पासून सातत्याने 6 वेळा दिवंगत गोवर्धन शर्मा यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा कृष्णा शर्मा, माजी महापौर विजय अग्रवाल, अश्विनी हातवळणे, ज्येष्ठ नेते हरीश अलीमचंदानी, ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता आणि माजी शहराध्यक्ष डॉक्टर अशोक रंबे हे भाजपच्या प्रमुख इच्छुक उमेदवारांमध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय 2019च्या निवडणुकीत 2,593 मतांनी पराभूत झालेल्या काँग्रेसकडून मागच्या वेळेचे उमेदवार साजिद खान पठाण, डॉक्टर रहमान खान, डॉक्टर अभय पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांचा काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये समावेश आहे. याशिवाय वंचितच्या प्रमुख इच्छुकांमध्ये निलेश देव आणि सिंधी समाजाचे नेते मनोहर पंजवानी यांचा समावेश आहे. या ऐनवेळी वंचित बहुजन आघाडी येथून एखाद्या आयात उमेदवाराला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. 3,49,484 मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामुळे अकोला पश्चिम मतदारसंघ पुन्हा भाजप राखणार का, की हा मतदारसंघ नव्याने विरोधकांना संधी देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा एरंडोल मतदारसंघाची एक वेगळी ओळख आहे. या मतदारसंघानं कोणताही आमदार दुसऱ्या वेळेला निवडून आला नाही. गेल्या 30 वर्षांचा जर विचार केला तर आमदार चिमण पाटील आणि दुसरीकडे डॉक्टर सतीश पाटील यांच्यामध्ये आळीपाळीने या ठिकाणी आमदारकी केली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. यावेळेला मात्र शिंदे गटामध्ये फूट पडली. चिमण आबा हे आता शिंदे गटाकडे गेलेले आहेत आणि त्यानंतर डॉक्टर सतीश पाटील हे सुद्धा आता राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहेत. तर चिमण आबा पाटील यांचे जे चिरंजीव आहेत अमोल पाटील हे यंदा 24च्या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या वतीने सुद्धा तसे प्रयत्न आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल त्यानंतरच खरं तर उमेदवारी कोणाला मिळेल हे निश्चित करण्यात आलेलं असलं तरीसुद्धा हा मतदारसंघ राज्याच्या दृष्टीने चर्चेचा राहिलेला आहे. मागील निवडणुकीचा जर विचार केला तर आमदार चिमण पाटील हे 91,000 मतं मिळून विजयी झालेले होते. तर डॉक्टर सतीश पाटील यांचा त्यांनी 18,000 मतांनी पराभव केलेला होता. सातत्याने एकाआड एक हे आमदार विजयी झालेले आहेत आणि यावेळेला डॉक्टर सतीश पाटील विजयी होणार का असा सवाल जनतेत उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे अमोल पाटील यांच्याकडनं सुद्धा विजयाचा दावा केला जात आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.